नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जी.के. न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच म्हणजे 1 मार्च 2025 पासून अनेक नियम बदलणार आहेत. हे बदल तुमच्या आर्थिक नियोजनावर थेट परिणाम करू शकतात. त्यामुळे नेमके कोणते नियम नवीन लागू होणार आहेत? चला तर मग जाणून घेऊयात. पहिला आहे बँक एफ.डीवरील नियमांमध्ये बदल. जर तुम्ही मुदत ठेवमध्ये गुंतवणूक करत असाल तर हे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. मार्च 2025 पासून बँक एफ.डीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे व्याजदर, कर नियम आणि पैसे काढण्याच्या पद्धतींमध्ये काही फरक पडणार आहे. बँका आता त्यांच्या आर्थिक गरजेनुसार व्याजदरात अधिक लवचिकता ठेवू शकतात. त्यामुळे व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. याचा मोठा परिणाम 5 वर्षे किंवा त्याहून कमी कालावधीसाठी एफ.डी करणाऱ्या गुंतवणूकदारांवर होऊ शकतो. दुसरा म्हणजे एल.पी.जी. गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल. तेल कंपन्या दर महिन्याला 1 तारखेला एल.पी.जी. गॅसच्या किमतीचा आढावा घेतात. त्यानुसार 1 मार्चपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ किंवा कपात होऊ शकते. नवीन दर सकाळी 6 वाजता जाहीर केले जातील. तिसरा म्हणजे ए.टी.एफ. आणि सी.एन.जी. पी.एन.जी. दरांमध्ये संभाव्य बदल. विमान इंधन म्हणजेच एअर टर्बाइन इंधन तसेच संकुचित नैसर्गिक वायू सी.एन.जी. आणि पाईपलाईन नैसर्गिक वायू पी.एन.जी. यांच्या दरांमध्ये देखील दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सुधारणा केली जाते. त्यामुळे 1 मार्चपासून या इंधनांच्या किमती वाढणार की कमी होणार याकडे वाहनचालक आणि उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे. इंधन दर वाढण्यास प्रवासी आणि वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता आहे. चौथा म्हणजे म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यांसाठी नवे नियम. भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डने म्युच्युअल फंड आणि फोलिओ आणि डीमॅट खात्यांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. 1 मार्चपासून या नियमांवर नामांकन प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली आहे. गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना मालमत्ता हस्तांतरित करताना अधिक सोयीस्कर प्रक्रिया असेल. यामुळे गुंतवणूकदारांसाठी अधिक सुरक्षितता आणि पारदर्शकता निर्माण होईल. हे नवे बदल 1 मार्चपासून लागू होणार आहेत. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी.के. न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.